संत कवी रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उद्देशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. आदर्शत्वाच्या संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश आपल्या रचनेतून संत रामदास देतात. उत्तम लक्षण कसे असावे, व्यक्ती कसा असावा, त्याने कसे वागावे आणि त्याची प्रगती कशाने साध्य होणार आहे याबाबत सांगताना संत रामदास म्हणतात, श्रोती व्हावे सावधान, आत्ता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खून सर्वज्ञपणाचे. श्रोती व्हावे सावधान, आत्ता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खून सर्वज्ञपणाचे. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मागू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाचे. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकाचे. सत्यमार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची.
वयाच्या 12व्या वर्षी लग्नाच्या वेळी शुभमंगल सावधानमधील सावधान हा शब्द ऐकून समर्थ रामदास लग्न मंडप सोडून टाकळी नावाच्या ठिकाणी श्री रामचंद्रांच्या उपासनेत मग्न झाले. 12 वर्षे ते उपासनेत मग्न राहिले. इथेच त्यांना रामदास हे नाव पडले. सुदृढ आणि निरोगी शरीरानेच देशाची प्रगती शक्य आहे हे त्यांनी समाजातील तरुणांना समजावून सांगितले. त्यामुळे त्यांनी व्यायाम आणि कसरत करण्याचा सल्ला देत शक्तीचे उपासक हनुमानजींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला. संपूर्ण राष्ट्रात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून ठिकठिकाणी हनुमानजींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. घर सोडल्यानंतर 12 वर्षांचे नारायण नाशिकजवळील टाकळी नावाच्या गावात आले. येथे नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे. या भूमीला आपली तपश्चर्या करण्याचे ठरवून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि दररोज 1200 सूर्यनमस्कार करायचे. त्यानंतर ते गोदावरी नदीत उभे राहून रामनाम आणि गायत्री मंत्र म्हणत दुपारच्या वेळी ते 5 घरातून भिक्षा मागून प्रभू रामचंद्रजींना नैवेद्य दाखवत असत. समर्थजींचे व्यक्तिमत्व भक्ती, ज्ञान आणि त्याग यांनी भरलेले होते. चेहऱ्यावर दाढी, डोक्यावर जटावेण्या, भाल प्रदेशावर चंदनाचा टिळा असे. त्यांच्या खांद्यावर भिक्षेची पिशवी असायची. एका हातात जपमाळ आणि कमंडलू आणि दुसऱ्या हातात योगदंड. ते पायात लाकडीच्या पादुका घालत असत. योगशास्त्रानुसार त्यांची मुद्रा भूचरी होती. मुखी नेहमी रामनामाचा जप करीत आणि फार कमी बोलत असत. ते संगीताचे उत्तम जाणकार होते. त्यांनी अनेक रागामध्ये गायल्या जाणाऱ्या रचना केल्या. स्वामी रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडली तर त्या आयुष्यात कधीही एका ठिकाणी थांबली नाहीत. ते प्रत्यक्षात दुर्गम गुहा, पर्वत शिखरे, नदीकाठ आणि घनदाट जंगलात राहत होते. समर्थ रामदासांचे दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचित केलेले आहेत. समर्थांचा मुख्य ग्रंथ दासबोध हा गुरुशिष्य संवादाच्या स्वरूपात आहे. महाराष्ट्रातील शिवतरगड गुहा या नयनरम्य आणि दुर्गम गुहेत त्यांचे महान शिष्य योगीराज कल्याण स्वामी यांच्या हातून लिहिलेला हा ग्रंथ त्यांना मिळाला. यासोबतच त्यांनी रचलेले भीमरूपी स्तोत्र, मनाचे श्लोक यासह 90हून अधिक आरत्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गायल्या जातात. त्यांनी शेकडो अभंगही लिहिलेले आहेत. समर्थ हे स्वतः अद्वैत वेदांती आणि भक्तिमार्गी संत होते. पण तत्कालीन समाजाची स्थिती पाहून त्यांनी धर्मग्रंथात राजकारण, प्रपंच, व्यवस्थापनशास्त्र इत्यादी अनेक विषयावर मार्गदर्शन केलेले आहे. 100हून अधिक देवी देवतांची स्तोत्रे सोप्या ओघवत्या शब्दात त्यांनी लिहिलेली आहेत. या स्तोत्रामध्ये भक्तिप्रेम आणि शौर्य अभिव्यक्त आहे. आत्माराम, मानपंचक, पंचीकरण, चतुर्थमान, बाग प्रकरण, स्फुट अभंग इत्यादी समर्थांच्या इतर रचना आहेत. या सर्व रचना मराठी भाषेतील ओवी या श्लोकात आहेत. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. जिथे दर्शन घेताना समर्थांना दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही आरती स्फुरली. सुखकर्ता दुःखहर्ता ही आरतीही श्री क्षेत्र मोरगावला श्री समर्थांनी तयार केली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या तयार केलेल्या आहेत. रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भोपाळ्या, पदे, स्तोत्रे, राजधर्म, क्षात्रधर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यास पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय व्यतिरेक, वैराग्य शतक, ज्ञानशतक, उपदेश शतक, षडरिपू विवेक इत्यादी विषयावरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे. समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून समाजात एक चैतन्यशील संघटन निर्माण केले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील चाफळ नावाच्या गावात भव्य श्रीराम मंदिर बांधले. हे मंदिर केवळ भिक्षेच्या जोरावर बांधले गेले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी 1100 मठ आणि आखाडे स्थापन करून
लोकांना स्वराज्य स्थापनेसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या सर्व शिष्यांना वेगवेगळ्या प्रांतात पाठविले आणि शीख लोकांमध्ये भक्ती आणि कर्मयोगाचा मार्ग प्रसारित करण्याची आज्ञा दिली. तरुणांना सक्षम करण्यासाठी सूर्यनमस्काराचा प्रचार केला. 350 वर्षापूर्वी समर्थांनी संत वेणा स्वामीसारख्या विधवा स्त्रीला मठपतीची जबाबदारी आणि कीर्तन करण्याचा अधिकार दिला. समर्थ रामदासजींच्या भक्तांना आणि अनुयायांना रामदासी म्हणतात. समर्थजींनी स्थापन केलेल्या संप्रदायाला समर्थ संप्रदाय असे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ हा पंथाचा नारा आहे आणि श्रीराम जय राम हा मंत्र आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर केशव हेडगेवार इत्यादी दिग्गज नेत्यावर समर्थजींच्या विचारसरणीचा आणि कार्याचा प्रभाव होता. उगाचच म्हणत नाहीत की समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थांचे हे पद तर आपल्याला माहिती आहेत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी, तयाचे गुण महत्याशी तुलना कैची. नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नित्यवंत, जाणता राजा आधारशीळ विचारशीळ दानशीळ धर्मशीळ सर्वज्ञपणे सुशीळ सकळा ठाई, धीर उदार गंभीर शूर क्रियेशी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. तीर्थक्षेत्रे मोडिली ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला. देवधर्म गो ब्राह्मण कराव्या संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. याहून करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इयलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. जय जय रघुवीर समर्थ.